बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. आणि उपस्थित मोराद संकुलातील उपासक तसेच उपासिका. आज बौद्ध पौर्णिमा म्हणजे ह्या पौर्णिमेला आपण काय म्हणू शकतो? बुद्ध पौर्णिमा, बुद्ध जयंती आणि वैशाख पौर्णिमा. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बुद्धाच्या आयुष्यामध्ये 3 महान गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळे या पौर्णिमेला फार महत्त्वाचे स्थान आहे. याच दिवशी वैशाख पौर्णिमेला लुंबिनी वनामध्ये बुद्धाचा जन्म झालेला आहे. याच वैशाख पौर्णिमेला बोधगया इथे भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झालेले आहे. आणि याच पौर्णिमेला भगवान बुद्धाचा महापरिनिर्वाण झालेला आहे. त्यामुळे या पौर्णिमेला त्रिगुणी पौर्णिमा असं सुद्धा ओळखल्या जाते. म्हणजे ह्या पौर्णिमेने बुद्धाच्या जीवनामध्ये 3 महान घटना घडलेल्या आहेत. ह्याच दिवशी म्हणजे आज 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तसेच ह्या दिवशी कामगार दिवस म्हणून सुद्धा ओळखला जातो. म्हणजे बाबासाहेबांनी कामगारासाठी जे काही कायदे केलेले आहेत त्याची सुद्धा आपणाला या बुद्ध जयंतीनिमित्त दोघांची एक सांगड झालेली आहे. त्यामुळे आजचा 1 मे दिवस फार महत्त्वाचा आहे. भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी पहिले आपले जे होते त्यांना पहिल्यांदा ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आलाकार आणि बुद्ध क्रांतीचे हे दोघंही मिळाले होते. आणि मिळालेले त्या दोघांचाही मृत्यू झालेला होता. त्यांना जे 5 लोक मिळाले पहिल्यांदा कुठे? सारनाथ इथे कौंडिन्य, महानाम, वक्फ, भद्रिय आणि अश्वजित यांना पहिले प्रवचन भगवान बुद्धांनी आर्य अष्टांगिक मार्गापासून सुरुवात केलेली आहे. आपल्या बौद्ध धर्माचा जर पाया असेल तर तो म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. आर्य अष्टांगिक मार्गामध्ये आठ मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्गाचे 3 प्रमुख भाग पाडलेले आहेत. सील, समाधी आणि प्रज्ञा. पहिल्यांदा माणसामध्ये काय पाहिजे? सील. आता सीलामध्ये काय बोलतात? सम्यक वाचा, सम्यक कर्मांत आणि सम्यक आजीविका. सम्यक वाचा म्हणजे काय? आपण बोलताना इतरांच्या भावना दुखावणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. व्यर्थ बडबड न करणे, नेहमी खरं काय आहे सत्य तेच बोलायला पाहिजे. कोणाची निंदा करायची नाही, कोणाची चुगली करायची नाही, कोणाची चहाटी करायची नाही. म्हणजे व्यवहारात वागताना जे बुद्धांनी नियम घालून दिलेले आहे त्याचं तंतोतंत पालन करून आपण आपली वाचा चालविणे याला म्हणतात सम्यक वाचा. दुसरं सांगितलेलं आहे सम्यक शीलामध्ये सम्यक कर्मांत. सम्यक कर्मांत म्हणजे काय? चोरी करणे, चोरी न करणे, हत्या न करणे आणि नशा न करणे, व्यभिचार न करणे. आता नशा म्हटलं की माणसाला फक्त काय होते? बिडी, सिगरेट, तंबाखू किंवा या वस्तूपासून नशा येते. अशाच वस्तूचे आपण सेवन न करणे. परंतु माणसाला श्रीमंतीची नशा येते. एखादा माणूस मोठ्या हुद्द्यावर असेल त्याची पण नशा येते. एखादा माणूस राजकारणात काम करत असेल त्याची पण सुद्धा नशा येते. माणसाने साधे सरळ जीवन जगायला पाहिजे. त्याला काय म्हटलंय? सम्यक कर्मांत. आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे, आपण जे पेरू ते उगवत. तुम्ही जर कारल्याची बी पेरली तर काय कशाचं झाड तयार होईल? कारल्याचं. म्हणजे आपलं जे जीवन यशस्वी करायचं असेल तर आपण चांगलं वागलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, तरच आपल्या जीवनामध्ये चांगली फळं येतील. आणि तिसरं सांगितलं आहे बुद्धाने सम्यक आजीविका. सम्यक आजीविका म्हणजे काय? आपल्या चरितार्थासाठी आपण जे काही कमवतो ते कमविताना इतरांना नुकसान पोहोचणार नाही. आपण जो आपल्या चरितार्थासाठी आपला धंदा टाकणार आहोत तर आपल्या व्यवसायामुळे, आपल्या धंद्यामुळे इतरांना तोटा होणार नाही, इतरांना आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी घेणे.
आपल्या व्यवसायापासून, आपल्या नोकरीपासून जे काही आपण आपल्या चरितार्थ चालवायला उद्योग करणार आहोत, व्यवसाय करणार आहोत, त्यापासून इतरांच्या भावना न दुखवता, इतरांच्या चारित्र्यावर गालबोट न लागता, आपलं उदरनिर्वाह चालवण्यासाठी, पोट भरण्यासाठी जे काही कमवू ते आपण चांगल्या मार्गाने कमवणे, याला काय म्हटलंय? सम्यक आजीविका. हे झाले शीलामधले 3: सम्यक वाचा, सम्यक कर्म आणि सम्यक आजीविका. आता पाहिजे आपल्याला समाधी. समाधीमध्ये पहिले आहे सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. सम्यक व्यायाम म्हणजे काय? आपल्या मनामध्ये नेहमीसाठी चांगलेच विचार आणायचे, वाईट विचार येऊ द्यायचे नाही. मनामध्ये जर वाईट विचार आले असतील तर ते आपण नष्ट करण्याचा प्रयत्न करणे. चांगले विचार मनामध्ये असतील ते अधिक चांगले कसे होतील? आपल्या मनामध्ये चांगले विचार कसे वाटतील, चांगले विचार कोणत्या प्रकारे वाढू शकतात याची आपण काळजी घेणे, याला म्हटलेलं आहे सम्यक व्यायाम. आपल्या मनामध्ये नेहमीसाठी वाईट विचार येता कामा नये. आता सम्यक स्मृती किंवा त्याला म्हणतात सम्यक सती. सम्यक सती म्हणजे काय? कुठलंही काम होण्यासाठी मनाची एकाग्रता साधणं. जे काही आपण काम हातामध्ये घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्या मनामध्ये एकाग्रता कशा प्रकारे निर्माण होईल यासाठी आपणाला सम्यक स्मृती म्हणजे आपण जे काम करतो त्याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे. आता सम्यक स्मृती म्हणजे काय? चालण्याकडे, बोलण्याकडे, आपल्या अभ्यासाकडे आपलं लक्ष पाहिजे तरच माणूस सक्सेस होतो. आता तुम्हाला जागृतपणा, त्याचा दुसरा शब्द काय? सम्यक स्मृती म्हणजे नेहमीसाठी जागृत असणे. आता जागृत कोणाला म्हणायचं? ज्याला आपला शत्रू माहीत तो जागृत, ज्याला आपलं मित्र माहीत तो जागृत, ज्याला आपला इतिहास माहीत तो जागृत. आणि नेहमीसाठी आपण जागृत असायला पाहिजे. आणि एक सम्यक समाधी. सम्यक समाधी म्हणजे कुठल्याही गोष्टीला सम्यक समाधी कशासाठी आपण करतो की आपल्या मनामध्ये मोह, मच्छर, माव, लोभ अत्यंत असे मार, म्हणजे त्याला काय म्हणतात? बुद्धाने म्हटलेलं आहे मारावर विजय मिळवण्यासाठी आपण समाधी लावतो. मार म्हणजे काय? बुद्धाने मार कशाला समजलेला आहे? लोभ, मोह, माया याच्यासाठी मानव नेहमीसाठी धडपडत असतो. तो कसल्याही प्रकारचा विचार करत नाही. नुसतं म्हणजे माझ्याकडे कसा येईल बाबा, मी श्रीमंत कसा प्रकारे होणार याच्याकडे विचार करत असतो. आणि त्याच्यामुळे त्याचं अतोनात नुकसान होतो. आणि त्यासाठी आपणाला सम्यक समाधी फार महत्वाचं. आणि शेवटचे 2 आहेत सम्यक संकल्प. कुठलीही गोष्ट करत असताना माणसाने एक संकल्प करायला पाहिजे. संकल्प म्हणजे काय? मी हे काम नक्की करणारच, माझ्याकडून होणारच, यासाठी काय करायला पाहिजे? कुठला तरी संकल्प करायला पाहिजे. आणि तुम्ही आपल्या जीवनामध्ये जे काही तुम्हाला साध्य करायचं आहे ते साध्य करण्यासाठी तुम्ही संकल्प केल्याशिवाय तुम्हाला यश प्राप्ती मिळणार नाही. त्यासाठी बुद्धाने सांगितलं आहे की तुम्ही संकल्प करायला पाहिजे. आणि शेवटचं सांगतो प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे सम्यक दृष्टी. आता सम्यक दृष्टी म्हणजे काय? माणसाला जे काही इंद्रिय आहेत, नाक, जीभ, डोळे, कान आणि त्वचा, ह्या 5 इंद्रियावर कंट्रोल करण्याचं काम कोण करतो? माणसाचं मन. ज्याचं मन स्वतःच्या कंट्रोलमध्ये असते, स्वतःच्या काबूत असते, माणूस स्वतः मनावर काही करू शकतो कंट्रोल, तो माणूस जीवनात सक्सेस आहे. जे काही मर्डर होतात, चोरी होतात, झगडे होतात, भांडण होतात, त्यांना आदेश कोण करतो? माणसाचं मन करतो. मन कंट्रोल करण्यासाठी आपणाला आता जे तुम्हाला पहिले सांगितलेले आहेत ना त्याच्यावर हे असल्याशिवाय कंट्रोल म्हणजे मनावर ताबा मिळवण्यासाठी आर्य अष्टांगिक मार्ग अतिशय महत्वाचा आहे. जीवनामध्ये ज्याचं मन स्वतःच्या ताब्यात आहे तो माणूस काय आहे? सक्सेस आहे, विजयी आहे. सर्व माणसाचं पूर्ण म्हणजे आपल्या शिरापासून तर पायापर्यंत आपण ऑर्डर कोणाचे फॉलो करतो? दुसऱ्याचे नाही, स्वतःच्या मनाचे. मन जे आहे मन माणसाला जीवनातून उठवण्याचा प्रयत्न करतो, ते जीवन घडवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून माणसामध्ये
आपलं मन कसं असावं, आपली दृष्टी कशी असावी, इतरांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कशा प्रकारे असावं. आपण कुणाकडे बघत असतो, एखाद्या आंब्याच्या झाडाकडे बघत आहोत, तर बघता बघता काय वाटते, मी इथले आंबे तोडावे का, त्याला दगड मारू का, हे आपल्या मनामध्ये येत असते. आणि याला कंट्रोल करण्याचं कोणामध्ये असते, आपल्या मेंदूमध्ये असते. म्हणजे ज्याचा मेंदू कंट्रोलमध्ये आहे तो माणूस जीवनात सक्सेस आहे. आणि हा काय आहे, हे बुद्धाचं पहिलं प्रवचन आहे बरं. त्या 5 लोकांनी केलेलं हे बुद्धाचं पहिलं प्रवचन आहे. आणि हा आर्य अष्टांगिक मार्ग माणसाच्या जीवनामध्ये अतिशय सुख समृद्धी, माणसाच्या जीवनामध्ये सुख समृद्धी मिळण्याचं जर साधन असेल तर बुद्धांनी सांगितलेलं आर्य अष्टांगिक मार्ग आहे. आणि हे जिथपर्यंत म्हणजे तुम्ही आपल्या जीवनात याला अवलंब करत नाही तेव्हापर्यंत खऱ्या दृष्टीने आपण बुद्धिस्ट झालेलो असं मला म्हणजे वाटत नाही. जे काही असेल, आता मी तुम्हाला 8 मार्ग सांगितले आहेत कशाचे, आर्य अष्टांगिक मार्ग. मी असं म्हणत नाही तुम्ही एकाएकी तुमच्या जीवनात उतरले पाहिजे. हळूहळू 5%, 2%, 3%, हळूहळू हळूहळू बुद्धाने सांगितलेल्या मार्गावर आपण चालायला पाहिजे. तरच आपलं जीवन सुखी होईल. आपलंच नाही तर जगाच्या पाठीवर ज्यांनी बुद्धाचा धम्म स्वीकारलं त्यांचे कुटुंब सुखी झाले, ते खूप पुढे गेलेले आहे. आता मला काही मिळतच नाही विपत्तीनेवाले, मला त्यांच्याबरोबर बोलताना असं वाटतं की बापरे आपण पुष्कळ बघावं जगाच्या. यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये जे काही तुम्हाला बुद्धाबद्दल माहिती आहे, बुद्धाचा धम्म माहीत आहे, ते अंगीकारलं पाहिजे. या प्रसंगी एवढंच बोलून मी इथंच थांबतो. मला निमूटपणे ऐकून घेतल्याबद्दल मोरात संकुलांतील उपासक, उपासिका तसेच आयोजक यांचं मी मनापासून आभार मानतो. जय भीम, जय बुद्ध.